आयटी पार्क अमरावती कृती समितीद्वारा देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन दिनांक 17/6/2024 रोजी किरण पातुरकर व त्यांच्यासोबत काही लोक म्हणजेच अमरावती आयटी पार्क कृती समितीच्या लोकांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयटी पार्क संदर्भात निवेदन दिलेले आहे। पश्चिम विदर्भाचे मुख्यालय म्हणून अमरावती येथे आयटी पार्क स्थापन व्हावा असे या कृती समितीचं म्हणणं आहे। अमरावती हे पश्चिम विदर्भाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे आणि या शहरात सर्व विभागीय कार्यालय आहेत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, रायसोनी विद्यापीट, 400हून अधिक महाविद्यालय, त्यातील साधारणतः 165 पेक्षा अधिक तांत्रिक कोर्स चालणारी महाविद्यालय आहेत। या सर्व महाविद्यालयातून साधारणतः 25,000वरून अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी व तांत्रिक विषय घेऊन दरवर्षी बाहेर पडतात आणि पुणे मुंबईकडे नोकऱ्या शोधतात किंवा कर्नाटकातील मोठ्या शहरांमध्ये किंवा साऊथच्या मोठ्या शहरांमध्ये नोकऱ्या शोधतात आणि अमरावती शहर सोडून जातात। त्यामुळे अमरावतीचं देखील नुकसान आहेच आणि बेरोजगारी दरवर्षी ही वाढतच चाललेली आहे। तर या बेरोजगारीला आळा बसावा तसेच अमरावती शहरातून निघणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयामधून किंवा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून निघणारे जे तांत्रिक विषयाचे विद्यार्थी आहेत त्यांना अमरावतीमध्येच नोकरी मिळावी हा हेतू समोर ठेवून किरण पातुरकर व त्यांचे सहकारी यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय सुद्धा दिलेला आहे। पुढील काळामध्ये नक्कीच अमरावतीच्या MIDC परिसरामध्ये आयटी पार्क सुद्धा सुरू होईल असं म्हटल्यास हरकत होणार नाही। MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वात जो आयटी पार्कसाठी जे आंदोलन सुरू झालं त्या संदर्भात आज माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही सर्व अमरावतीच्या 20 ते 25 लोकांनी त्यांची भेट घेतली। त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलं की येत्या काही दिवसात अमरावती येथे आयटी पार्क मंजूर होईल असे त्यांनी सांगितले। तसेच जो अमरावतीतील MIDC मधील MSCBचा जो प्रश्न होता, जी इलेक्ट्रिक ड्युटी लागत होती, ती इलेक्ट्रिक ड्युटी पण लवकरात लवकर माफ होईल असे सुद्धा त्यांनी आज आश्वासन दिले। नमस्ते, मी प्राध्यापक मोनिका उमक, संयोजिका स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान। आज आम्ही अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरला आलो होतो। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी। आम्ही गेल्या 6 वर्षात जेवढे उद्योजक उभे केले आहे, पर्टिक्युलरली अमरावती आणि अमरावती संपूर्ण जिल्ह्यात, तसं तर आमचं काम संपूर्ण महाराष्ट्रात आहे, परंतु अमरावती जिल्ह्यात जेवढे उद्योजक उभे केले त्या महिलांचा आणि उद्योजकांचा सत्कार साहेबांच्या हातून घ्यायचा आहे। जवळपास 5,000हून अधिक महिला उद्योजक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्याचं आम्ही निवेदन दिलं आणि साहेबांनी त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलाय। लवकरच साहेब आम्हाला वेळ देतील अशी अपेक्षा करते आणि अमरावतीला एक मोठा औद्योगिक मेळावा लावण्याचा मानस स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाचा आहे। किरण भाऊ पातुरकर सरांसोबत आज देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन द्यायसाठी आम्ही नागपूरला आलो होतो। आयटी पार्कच्या संदर्भात हे निवेदन होतं। ॲक्च्युली आयटी पार्कमुळे विद्यार्थ्यांना जे NEP 2020चं जे हे आलं आहे इंटर्नशिप आणि IT मधल्या विद्यार्थ्यांची संख्या बघता आणि NEP 2020च्या मुळे जी इंटर्नशिपची रिक्वायरमेंट राहील किंवा जो प्रॉडक्ट निघतो आहे त्यांना जे प्लेसमेंट आणि जे मिळणार आहे ते पुणे किंवा मुंबई तिकडे न जाता जर त्याची सोय अमरावती एरियामध्ये झाली तर तो सोसायटीला म्हणा, महाविद्यालयाला किंवा विद्यार्थ्यांना सगळ्यांना मोठं त्याचं बेनिफिट राहणार आहे। आम्ही जवळपास आयटी पार्क ही जी मुवमेंट आहे ही जवळपास गेल्या 4-5 महिन्यापासून चालवतो आहे। किरण भाऊ पातुरकर हे या मुवमेंटचे संयोजक आहेत आणि आतापर्यंत बऱ्याचशा काही बैठकी त्याच्यामध्ये झाल्यात आणि त्यानंतर आम्ही बऱ्याचशा मंत्र्यांच्या वगैरे यांच्या सगळ्यांच्या भेटी पण घेतल्यात आणि त्याच्यामध्ये उद्योगमंत्र्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की अमरावतीमध्ये मी आयटी पार्क आम्ही करायला तयार आहोत, फक्त तुम्हाला एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडनं हा विषय आला तर बरं होईल। तर त्या निमित्तानं आम्ही भेट घेण्यासाठी नागपूर येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो होतो। त्यांनी सकारात्मकता त्या विषयामध्ये संदर्भात दर्शविली आणि लवकरच अमरावती येथे आयटी पार्क होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। आम्ही IT इंडस्ट्रीमध्ये जवळपास गेल्या 20-25 वर्षापासून काम करणाऱ्या बऱ्याचशा IT इंडस्ट्रीज अमरावतीमध्ये आहे, पण त्या स्केलअप करायच्यासाठी जे काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा जर आयटी पार्क झाला तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील। त्याच्यामुळं याला अशी एक सकारात्मक भूमिका त्यांनी आमच्यासमोर दर्शविली। आज अमरावतीन जो 20-25 लोकांचं डेलिगेशन घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायला आम्ही आलो आहे।
विशेषतः या डेलिगेशनमध्ये अमरावतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य हे महत्त्वाचे लोक या डेलिगेशनमध्ये होते. ज्यांनी IT मिशन ॲट अमरावती हे आंदोलन चालू केलं आहे, त्या आंदोलनाचेही सगळे सदस्य या आजच्या डेलिगेशनमध्ये होते. आणि या डेलिगेशन आम्ही ज्यावेळी भेटलो, आज स्पेशल वेळ दिला होता देवेंद्रजींनी, आणि ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या एंडोर्समेंटमध्ये लिहिला की MRDCच्या मार्फत हे घोषणा केल्या जाईल. आणि आज त्यांनी सांगितलं की मी पूर्णतः सकारात्मक आहे. अमरावतीमध्ये आणि सगळ्या ठिकाणी IT पार्क झालेच पाहिजे येणाऱ्या बजेटमध्ये, आणि याच्यामध्ये ती घोषणा होईल अशा प्रकारचं एक आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. ते अत्यंत सकारात्मक होते. त्याच्यामुळे निश्चितपणे आता अमरावतीमध्ये IT पार्क होण्याचे सगळे मार्ग ओपन झालेले आहेत. कारण ज्यावेळी आम्ही सामंत साहेब जे आपले उद्योगमंत्री आहेत त्यांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी होकार दिला तर मी ताबडतोब अमरावतीमध्ये घोषणा करायला तयार आहे IT पार्कची. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या आमच्या निवेदनावरही लिहिलं आहे आणि आम्हाला तोंडी आश्वासनही दिलं आहे. माझ्यासोबत जसे बडनेरा इंजिनिअरिंग कॉलेजचे बमनोटे सर, हरकुट सर दोन्ही प्राचार्य आहेत. त्याच्यानंतर ज्यांनी या आंदोलनामध्ये मोठा सहभाग दिला असे रवींद्र खांडेकर सर आहेत प्राध्यापक, दीपक पोहेकर आहेत, शिवम आहे, MIDC असोसिएशनचे सेक्रेटरी आशिष सावजी, उपाध्यक्ष DK अग्रवाल, उपाध्यक्ष शंकरलाल बत्रा आहेत. या व्यतिरिक्त गजानन देशमुख, दीपक खताळे, मंगेश खोंडे आहेत. आणि विशेषतः आमच्या स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान जे चालवतात आणि महिलांचा एक मोठा मेळावा घेण्यासाठी ज्यांनी आमंत्रण दिलं आता देवेंद्र फडणवीसांना, त्या मोनिका उमग, जयश्रीताई गुंबळे आणि सुषमा कोटीकर याही सुद्धा या आजच्या याच्यात उपस्थित होत्या. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 विषय आम्ही लावले. एक तर अमरावती म्हणजे पुन्हा महाराष्ट्राची इलेक्ट्रिक ड्युटी रद्द झालेली आहे, तर ती पुन्हा चालू करावी. तर ते म्हणे आम्ही ताबडतोब ते करतो आहे. याच्या व्यतिरिक्त प्रॉम्प्ट पेमेंटच्यामुळे ही त्रास जो वाढलेला आहे सगळ्यांना सबसिडी मिळण्यात, तेही रद्द करतोय. अशा दोन्हीही गोष्टी येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये होतील. या व्यतिरिक्त तिसरा विषय जो लावला की नांदगाव MIDC जी गुंडगिरी चालू आहे, त्या गुंडगिरी आम्ही त्यांच्या कानावर टाकली आणि त्या बाबतीत ते ताबडतोब बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार आहे. आणि अमरावतीमध्ये नवीन उद्योग याच्याऐवजी गुंडगिरी जी वाढली आहे, कामगारांमध्ये दहशत पसरवण्याचं जे काम चालू आहे ते थांबवण्यामध्ये ते निश्चितपणे पूर्णपणे सहभागी होतील. त्यांनी आमच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे की 10,000 विद्यार्थ्यांचं एज्युकेशन आणि 5,000 महिलांचं उद्योजकतेचा शिबिर, या दोन्ही शिबिराला येण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.